नमस्कार, मी रुक्मिणी रेसिपीज अँड सॉंग्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। मी मागच्या भागामध्ये तुम्हाला भाजलेला मसाला दाखवलेला आहे आणि हा मसाला मी आता कांडप केंद्रामध्ये घेऊन जाणार आहे। हे मसाला जिथे भाजला जातो काढला जातो ते ठिकाण ताडेवाला रोड येथे दीपगृहासमोर आहे आणि ते अगरवाल म्हणून ज्या ताई आहेत तो या मसाला कांडप करता त्या अगरवाल ताई आहेत। ही त्यांची गिरण 50 वर्षापासूनची आहे। इथे ताडेवाला रोड परिसरातील सगळेच लोक येऊन मसाला काढून घेतात। हा मसाला खूप छान आणि बारीक प्रकारे दळून देतात। आज ही मी रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। याच्यामध्ये त्यांनी मिरच्या टाकल्यापासून मसाला करेपर्यंत जे काही कामं असतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे। या ताईंनी या कांडपामध्ये माझ्या 4 किलो मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता ते थोड्याच वेळात ते गिरण चालू करतील। या 4 किलो मिरच्यामध्ये त्यांनी अर्धा किलो मिठाचा पुडा टाकलेला आहे आणि हा भाजलेला मसाला आहे जो आता या मिरच्यांबरोबरच त्या काढून घेणार आहेत। हा मसाला 3 ते 4 वेळा चाळणीतनं बाहेर निघतो आणि तो अतिशय बारीक असा छान काढून दिला जातो। ही पहिली स्टेप आहे ज्यामध्ये त्यांनी मिरच्या आणि भाजलेले मसाले एकत्र करून काढायला घेतलेले आहेत। आता ही दुसरी पुडी त्यांनी मिठाची टाकली। हा मसाला जो काढून झाला आहे त्यांनी चाळून घेतलेला आहे। हे दुसऱ्या वेळेस ते पुन्हा त्या गिरणीमध्ये तो मसाला टाकत आहे। आता ही तिसऱ्या वेळेसची चाळण आहे। अशा प्रकारे ते 4 ते 5 वेळा मसाला गिरणीतनं काढला जातो। शेवटच्या क्षणाला खोबरं आणि लसूण हा या मसाल्यामध्ये मिक्स केला जातो। यावेळेसही ते आपल्या पूर्ण मसाला याच्याबरोबर काढून घेतात। हा मसाला अतिशय बारीक आणि छान काढला जातो। आता त्यांनी लसूण टाकलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी याच्यामध्ये तेल मिक्स करून हा मसाला पुन्हा कांडप केंद्रातून मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहेत। हा माझा पूर्ण मसाला एकजीव झालेला आहे। व्हिडिओ बनवते। हा मसाला किती छान दिसतोय। हा मसाल्याचा कलर किती छान आलेला आहे। खरंच त्यांनी खूप छान असा बारीक दळून दिलेला आहे। हा आपला 4 किलोचा मसाला केलेला आहे। आणि या खूप छान मसाला करून देतात। ताई 1 मिनिट, मसाला कसा भाजला होता त्याला थोडंसं सांगा। मसाला चांगला भाजला होता का? हा, म्हणजे व्यवस्थित कांडप वगैरे कसं झालं? सगळं एकदम व्यवस्थित होतं। हो ना। तुम्हाला काढायला वगैरे कसं वाटलं मसाला? एकदम सोप्पं वाटलं, काही त्रास नाही, काही नाही, तेल नव्हतं, एकदम कोरडं सुक्क भाजलं होतं, चांगलं छान झाला मसाला। हा माझा मसाला 9.5 किलोचा झालेला आहे। माझ्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की हा मसाला तुम्हाला कसा वाटला। थँक्यू।